नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील देवनार पशुवधगृह या ठिकाणी कामगार भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने 4 फेब्रुवारी 2026 पासून मार्गदर्शन वर्ग सुरू होत आहेत। ही जी भरती प्रक्रिया आहे, या भरती प्रक्रियेमध्ये कामगार गट ड देवनार पशुवधगृह या ठिकाणी ही भरती प्रक्रिया होणार आहे। 38 रिक्त पद या ठिकाणी आहेत। साधारणपणे 18,000 ते 56,900 असा पगार आहे। यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे, जे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण आहेत आणि 10वीला मराठी हा विषय 100 गुणांचा होता, असे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात। महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट यासाठी आवश्यक आहे। त्याचबरोबर पुरुष उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर आवश्यक आहे। खुल्या प्रवर्गासाठी याची वयोमर्यादा जी आहे ही 18 ते 38 वर्ष आहे। राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा जी आहे ही 18 ते 43 वर्ष आहे। खेळाडूंसाठी 43 वर्ष आहे। प्रकल्प दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष आहे। आणि या परीक्षेच्या माध्यमातून निवड करण्यासाठी जी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, ही लेखी परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे। ऑनलाईन स्वरूपाच्या या लेखी परीक्षेमध्ये 4 विषय असणार आहेत। मराठी भाषा व व्याकरण 50 गुणांसाठी 25 प्रश्न असतील। इंग्रजी भाषा व व्याकरण 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतील। सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतील आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न हे 50 गुणांसाठी असतील। तर अशा पद्धतीने 100 प्रश्न 100 मिनिटे वेळ असेल आणि 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे। यामध्ये या परीक्षेमध्ये एक महत्त्वाचा नवीन नियम आहे, तो म्हणजे ग्रुप लेवल टाइमर। ग्रुप लेवल टाइमर याचा अर्थ की प्रत्येक विषयासाठी 25 मिनिटांची स्वतंत्र वेळ आहे। म्हणजे मराठीचे 25 प्रश्न तुम्हाला 25 मिनिटातच सोडवायचे आहेत। इंग्रजीचे 25 प्रश्न 25 मिनिटातच सोडवायचे आहेत। गणित बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न 25 मिनिटातच सोडवायचे आहेत आणि सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न 25 मिनिटातच सोडवायचे आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी या परीक्षेची तयारी करताना ही बाब आपण विचारात घेणं खूप गरजेचं आहे। यासाठी आवश्यक कागदपत्र जी आहेत ही शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, 10वी गुणपत्रक, 10वीचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, त्याचबरोबर जात प्रमाणपत्र वैधता असल्यास जात प्रमाणपत्र फक्त चालेल आणि SC ST वगळता बाकी सर्व कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे। या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने 4 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुरू होत आहेत। या बॅचेस या परीक्षेपर्यंत चालू राहतील। या बॅचेसमध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जाईल। त्याचबरोबर त्याच्या ऑनलाईन टेस्ट ज्या आहेत या त्या सेक्शनल कट ऑफच्या नियमाप्रमाणे ऑनलाईन टेस्ट घेतल्या जातील। जवळपास अगदी टॉपिक वाईज आणि संपूर्ण टेस्टचा विचार केला तर 500+ टेस्टचा सराव करून घेतला जाईल आणि हा संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये शिकवला जाईल। या बॅचेस ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही स्वरूपामध्ये असतील। ऑफलाईन बॅचेस जे आहेत या आपल्या दादर शाखेमध्ये होतील आणि ऑनलाईन बॅचेससाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन ओमकार अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करावं लागेल आणि त्यावर त्या बॅचेस उपलब्ध असतील। या संपूर्ण बॅचेसमध्ये मराठी, इंग्रजी व्याकरण असेल त्याची अतिशय सखोल तयारी करून घेतली जाईल। त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई विशेष याची अतिशय चांगली तयारी करून घेतली जाईल। त्याचबरोबर ग्रुप टाइमर पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज सुद्धा घेतल्या जातील आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातली तज्ञ मार्गदर्शकांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल। या बॅचेससाठी तुम्ही संपर्क साधण्यासाठी 9870480875 या क्रमांकावर ओमकार अकॅडमीच्या फोन करू शकता। ही एक संधी आलेली आहे। या संधीचं खऱ्या अर्थाने जर तुम्हाला सोनं करायचं असेल, शासकीय नोकरीमध्ये आपल्याला प्रवेश करावायचा असेल तर यासाठी निश्चितच तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज लागेल। योग्य मार्गदर्शन ओमकार अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्याला दिलं जाईल। या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।